आवाज येतो का? हॅलो. येतं.
हॅलो, आवाज येतो का? हॅलो. Yes, Yes, sir. sir. हा हा ओके. स्क्रीनवर काय दिसतंय आता? हॅलो. Theory course and tutorial course. बर. लेट अस स्टार्ट. हॅलो. Yes, sir. फर्स्ट ऑफ ऑल आहे ना, वेलकम टू ऑल आहे ना इन सेमेस्टर 2 FY BTech पार्ट 2. FY BTech पार्ट 1 संपलं आपलं, बरोबर का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा, पेपर चांगले गेलेले असतील असं समजत आपण जाऊया पुढे. जाऊया. Yes, sir. हा, पीपीएस विषयाला होतो मी, मला वाटतं मागच्या सेमेस्टरला. तुम्हाला तर इंट्रोडक्शन वगैरे द्यायची गरज नाही ना. आपल्याकडे इकडे थोडंसं ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येकाची इंट्रोडक्शन घेणं आणि प्रत्येकाला समजून घेणं तेवढं आता शक्य नाही फिजिकली. आपण डायरेक्ट चालू करूया. सो सेमेस्टर 2. So this is the syllabus which actually I wanted to present in front of you. So semester 2 of FY BTech part 2. So these are the all courses which we will be dealing with all these subjects. मला वाटतं हा कॉमन होता सब्जेक्ट. जर तुमचं केमिस्ट्री असेल तर फिजिक्स असेल, आता फिजिक्स असेल तर मागच्या सेमिस्टरला फिजिक्स असेल तर आता केमिस्ट्री असेल, असं काहीतरी, बरोबर? हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 च्या ऐवजी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 च्या ऐवजी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 असेल. बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हा एक सब्जेक्ट. आणि मी जो विषयाला आहे तो विषय म्हणजे आपला हा प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग, ज्याला आपण पीपीएस असं म्हणणार आहोत. त्याचा कोर्स कोड हा C124 आहे. तर आपला जो विषय आहे तो कम्प्युटरच्या रिलेटेड आहे असं म्हणू आपण, जिकडे वी विल ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज बीन बाय प्रोग्राम, व्हॉट इज द रोल ऑफ प्रोग्रामर, हाऊ प्रोग्राम्स कॅन बी रिटर्न, व्हॉट इज बीन बाय प्रोग्रामिंग, कम्प्युटर म्हणजे काय, थोडक्यात असली माहिती आपण बघणार आहोत. काय अडचण? हॅलो. No, sir. सो प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग हा विषय आपला दोन लेक्चर दिलेले आहेत तिकडे, 2 क्रेडिट. 25 मार्काची ISC घेतली जाईल. बाकीच्या ISC ह्या 30 मार्काच्या आहेत. फक्त पीसी म्हणजे तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन स्किलचा सब्जेक्ट आहे तो. त्याच्यासारखंच आपला पीपीएस साठी पण 25 मार्काची ISC घेणं गरजेचं आहे असं युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे. तर आपल्या 3 पीपीएसच्या ISCs होतील. काय अडचण? 25 मार्कांच्या. हॅलो. इन No, sir. इन सेमेस्टर एक्झामिनेशन म्हणजे काय, तर कॉलेज एक्झाम घेते जिकडे 3 एक्झाम घेतल्या जातात. 2-2 चॅप्टर वरती घ्यायला सांगितलेलं आहे युनिव्हर्सिटीनी. तर तिकडे आपण 2 चॅप्टर किंवा 1 चॅप्टर, आपला जसा सिलेबस होईल त्याच्यानुसार आपण सिलेबस पण डिसाईड करून 25 मार्कांची ती ISC आपल्या विषयासाठी घेतली जाईल, प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग. काय अडचण? No, sir. हा, तर हे बाकीचं काय सांगत नाही मी. इंजिनिअरिंग ग्राफिक्स आणि कॅड वगैरे बाकीचे विषय आहेत ते तिकडे ते टीचर सांगतील. आपला जो फोकस राहील तो फक्त पीपीएसच्या संदर्भात राहील, प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग. ॲटलिस्ट मे आय नो हाऊ मेनी स्टुडंट्स आर फ्रॉम CSE बॅकग्राऊंड, ज्यांची CSE ब्रँच आहे. कॅन यू रेज युअर हँड्स? Just I wanted to count how many number of students those who are having CSE branch in division G. 10, 11, 12, 13, 14, 15, 15 स्टुडंट्स. ठीक आहे. आउट ऑफ 54, 17 झाले आता. सो 17 स्टुडंट्स आर दे आर हॅव्हिंग देअर ब्रँच आहे ना, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग असं आपण म्हणू. मेकॅनिकल किती जणांचे? आता हात खाली करा फटाफट प्लीज. काय म्हणणार बघा ना, लोअर डाऊन युअर हँड्स. मेकॅनिकल किती आहेत? फटाफट. 3, 4,
मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स किती आहेत? 4च आहेत बघा. ठीक आहे, हात खालती करा आता. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला 17 होते, ठीक आहे. मेकॅनिकलला 4. ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग फास्ट. ओके, 14, 15, 16, 17, 18. व्हेरी गुड. 19, 20, 20 स्टुडंट्स. मेजॉरिटी ENTC ची दिसते इकडे, ठीक आहे. हात खालती करा फटाफट. फक्त आपण समजून घेतोय की कुठल्या ब्रँचचे किती विद्यार्थी आहेत बरं का. नंतर कुठली आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फटाफट. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 2 आहेत, ठीक आहे. हात खालती करा. सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स 2 आहेत. म्हणजे मेजॉरिटी आपली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम 3 आहेत, ठीक आहे. हात खालती घ्या. मेजॉरिटी आपली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, जिकडे 20 पर्यंत हात वर गेला, ठीक आहे. नंतर मला वाटतं CSE जिकडे 14 पर्यंत हात वर गेला. नंतर 4 मेकॅनिकल आणि सिव्हिलला 2 असं काहीतरी आहे. इलेक्ट्रिकल 2 असं थोडासा ऑन अन ॲव्हरेज विद्यार्थी आहेत आपल्या डिव्हिजनमध्ये. नो इश्यूज सगळ्या ब्रांचेससाठी, ठीक आहे. सगळ्या ब्रांचेससाठी कम्प्युटर प्रोग्रामिंग इज इसेन्शियल, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट असं म्हणू आपण. जरी तुमची ब्रँच मेकॅनिकल असेल किंवा कुठली पण ब्रँच असेल, सिव्हिल असेल, ठीक आहे, इलेक्ट्रिकल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल, देन ऑल्सो you should know what is mean by programming, how to use computer, what are the different applications of computer, how we can use computer smartly. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत तिकडे. त्याच्यासाठी प्रोग्रामिंग सगळ्याच ब्रांचच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे. काय अडचण? हॅलो. No, sir. No, sir. हा, तर 25 मार्काची ISC हे कळलं का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. तिकडे थेरी क्लासेसमध्ये 2 लेक्चर घ्यायला लावले तिकडे. आणि जर ट्युटोरियल बघितलं खाली, लॅब्स किंवा ट्युटोरियल, आता ऍक्च्युली ह्या वर्षी COVID-19 मुळे विद्यार्थी लॅबला येत नाहीयेत. ही आपली लॅब, मी सध्या लॅबमध्येच बसलोय आपल्या, जिकडे 25 कम्प्युटर आहेत आणि प्रत्येक बॅच फिजिकली आहे ना, विद्यार्थी इकडे येऊन प्रॅक्टिकल वगैरे घेतले जायचे आहे. पण ह्या कोरोनामुळे आता ते शक्य होणार नाही असं वाटतंय. तर हे जे 4 तास म्हणजे प्रत्येक बॅच जी काही आहे ती आठवड्यामध्ये 2 वेळा आपल्या लॅबमध्ये येऊन विद्यार्थी स्वतः तिकडे प्रोग्रामिंग कम्प्युटरवरती करणं अपेक्षित आहे. अशा टाईपचं आपलं लॅब पण आहे ऍक्च्युली. C124 इकडे परत एकदा बघितलं इकडे ट्युटोरियल आणि कोर्सेसमध्ये, तर प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग विषय आपला, जिकडे 4 hours आणि P म्हणजे प्रॅक्टिकल. इट मीन्स 2 hours ची एक बॅच. सो ट्वाइस इन अ वीक batch will be busy. Batch should काय म्हणणार बघा, ऍक्च्युली बॅच नीड्स टू कम टू म्हणू आपण 2 hour लॅब ट्वाइस, 2 वेळा यायला पाहिजे असं अपेक्षित आहे. पण ते आता येणार का नाही माहित नाही, ठीक आहे. तर असे 4 तास आणि इकडचे 2 असं 6 तास ऑन अन ॲव्हरेज आपल्या एका वीक मध्ये 6 तासाचं, त्याच्यामध्ये 4 तासाचं प्रॅक्टिकल आणि 2 तासाचं थिअरी असं घेणं अपेक्षित आहे. पण आता इकडे प्रॅक्टिकल शक्य नसल्यामुळे आपले, मला वाटतं पर वीक जर टाइम टेबल बघितलं तिकडे, तर 4 तास काहीतरी ठेवलेले आहेत त्यांनी, बरोबर, सिलेबस मध्ये. हॅलो. तर मला वाटतं फक्त थेरॉटिकल काही लेक्चर्स होतील. मी तुम्हाला सांगेन की प्रॅक्टिस वगैरे मोबाईल वरतून कशी करायची या प्रोग्रामिंग साठी, ते आपण हळूहळू शिकू. काय अडचण? हॅलो. No, sir. हा, आपण जरी आता इकडे फिजिकली, इफ इट इज नॉट पॉसिबल फॉर यू टू विजिट अवर लॅब अँड इफ यू डोंट हॅव एनी काइंड ऑफ hands on experience, in such cases also what we can do, you can download some of the Android applications in your mobile where you can have an practice for our subject. ते कसं करायचं काय ते आपण हळूहळू समजून घेऊ. काय अडचण? No, sir. सो एंड सेमेस्टर एक्झाम जिकडे POE म्हणलं बरं का,
आता हा फक्त एकमेव कॉलम असेल आपल्या विषयासाठी जिकडे प्रॅक्टिकल ओरल एक्झाम आतापर्यंत घेतली जायची. आता ह्या वर्षी कशी घेतली जाईल माहित नाही. त्याचं क्लॅरिफिकेशन जसं मला येईल तसं मी तुम्हाला सांगेन. 50 मार्काची प्रॅक्टिकल ओरल एक्झाम जिकडे विद्यार्थ्यांनी फिजिकली लॅबला येऊन तिकडे प्रोग्राम्स एक्झिक्यूट करून ते प्रोग्राम जे काही एक्झिक्यूट केलेले आहेत कम्प्युटरवरती ते आन्सर शीट वरती लिहून ती आन्सर शीट सबमिट करायची. अशा प्रकारे प्रॅक्टिकल ओरल एक्झाम कंडक्ट होत होती. बट आता परत एकदा ह्या कोविड-19 मुळे ही एक्झाम कशी कंडक्ट होईल ह्याच्या संदर्भात राईट नाव आय डोंट हॅव एनी काइंड ऑफ क्लॅरिफिकेशन. So once I will get clarification how practical oral exam will be conducted, accordingly instructions or information will be given to you. काय अडचण? No, sir. आणि ICA आहे. ICA म्हणजे आपले जे काही प्रोग्राम्स इकडे घेतले जातील, ऑल प्रोग्राम्स you will have to write in your notebook and that we will be considering as internal continuous assessment. जिकडे असाइनमेंट्स म्हणतो आपण तर ते 50 मार्क इकडे ठेवलेले आहेत. सो टोटल 25 मार्काची इन सेमेस्टर एक्झाम जी कॉलेज घेईल 3 एक्झाम घेतल्या जातील. त्याची ऍव्हरेज बेस्ट परफॉर्मन्स त्या ह्याचा बेस्ट परफॉर्मन्स बेस्ट टू परफॉर्मन्सेसची ऍव्हरेज म्हणू आपण. बेस्ट टू परफॉर्मन्सची ऍव्हरेज ही युनिव्हर्सिटीला आउट ऑफ 25 जाईल. ठीक आहे, त्याला आपण इन सेमेस्टर एक्झाम असं म्हणतोय. 50 मार्काची प्रॅक्टिकल ओरल एक्झाम विच विल बी कंडक्टेड. ही कशी होईल इट्स क्लॅरिफिकेशन आय विल गिव्ह अँड once I will get clarification from university side, and 50 marks will be allotted and for this internal continuous assessment where actually you will be writing some of the programs in your notebook. तुम्ही नोटबुक मध्ये जे काही प्रोग्राम्स लिहिणार ते लास्ट टाइमला जसं केलं तर तुम्ही असाइनमेंट्स वगैरे लिहून स्कॅन वगैरे करून पाठवणे. सो सच काइंड ऑफ थिंग्स यू कॅन इफ यू विल बी डुईंग सो यू विल गेट 50 मार्क्स, ज्याला आपण इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट असं म्हणतो. तर इकडचे 100 मार्क आणि इकडचे 25 मार्क. सो टोटल वेटेज ऑफ आवर सब्जेक्ट प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग इज 125 मार्क्स आउट ऑफ 700. कळलं का? हॅलो. Yes, sir. आउट ऑफ 700 125 मार्काचा आपला विषय आहे जिकडे वन्स अगेन आय एम रिपीटिंग 25 मार्क्स आर फॉर इन सेमेस्टर एक्झाम. इन सेमेस्टर एक्झाम विल बी कंडक्टेड बाय दी college. 3 exams will be conducted. Out of those 3 exams, so best average of best 2 performances will be considered, and out of 25 whatever you will be getting best average of best 2 performance, it will be sent to the university out of 25. In this way, in semester examination evaluation for in semester examination will be done for our subject, and 50 marks प्रॅक्टिकल ओरल एक्झाम. पीओ म्हणजे पीओई आणि पीओई प्रॅक्टिकल ओरल एक्झाम. ह्याला अर्थ काय? पीओई म्हणजे प्रॅक्टिकल ओरल एक्झाम, ज्याला आपण एंड सेमेस्टर एक्झाम म्हणतोय. बाकीच्या विषयासाठी एंड सेमेस्टर एक्झाम ही तुमची एमसीक्यू टाईपची किंवा थेरी पेपरची होते तिकडे, बरोबर का? मागच्या सेमेस्टरला तुमची काहीतरी एमसीक्यू टाईप झाली, बरोबर? एंड सेमेस्टर एक्झाम जी युनिव्हर्सिटीने कंडक्ट केली. हॅलो. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. तर बाकीच्या विषयासाठी त्याच पद्धतीने युनिव्हर्सिटी एक्झाम कंडक्ट करेल. फक्त आपला विषय जो काय आहे तो प्रॅक्टिकल ओरल एक्झाम हे म्हणलं, पण हे कसं प्रॅक्टिकल ओरल एक्झाम घेतली जाईल ह्याच्या संदर्भातचं क्लॅरिफिकेशन राईट नाउ वी डोंट हॅव. सो इट्स क्लॅरिफिकेशन वन्स आय विल गेट फ्रॉम युनिव्हर्सिटी आय विल कम्युनिकेट यू. विल इट बी ओके? Yes, sir. आणि Yes. 50 मार्काचं आपण जे काही इकडे घेणार ह्या आपल्या लेक्चर्स मध्ये, तुम्ही जे काही नोटबुक मध्ये राईटअप लिहिणार, प्रोग्राम जे काही लिहिणार, तर त्याचे राईटअप जे काही त्याला 50 मार्क्स आहेत. त्याच्यामुळे व्हेनेवर माय लेक्चर विल बी देअर यू शुड हॅव युअर ओन नोटबुक. नोटबुक ऑफ 200 पेजेस म्हणून आपण 200 पेजेस नोटबुक यू शुड हॅव अलॉंग विथ यू अँड युअर पेन. सो सम काइंड ऑफ dictation also sometimes I'll be doing, so you can write it in your notebook. That for that and 50 marks will be given. त्याला आपण इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट असं म्हणणार आहे. काय अडचण? हॅलो. No, sir. No, sir. टोटल वेटेज आपल्या विषयाचं किती आहे मग? 125. 125. मी आता जातोय पुढे. सिलेबस आपण फटाफट समजून घेऊ बरं का. इकडे म्हणलेलं आहे हॅश इंडिकेट, त्या 50च्या नंतर हॅश होतं तिकडे. हॅश इंडिकेट सब्जेक्ट ओके प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग shall have a university practical oral exam at the end of the semester assessing students programming skills.
विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग स्किल्स किती आलं त्याच्या संदर्भातचं इव्हॅल्युएशन घेण्यासाठी प्रॅक्टिकल ओरल एक्झाम जी युनिव्हर्सिटी लेवलला कंडक्ट केली जाईल त्याच्या संदर्भातची हे हॅश म्हणजे 50 मार्क दिलेले आहेत. मी परत एकदा थोडंसं वर जातोय. हे हॅश दिसतं का? हॅलो, त्याचा अर्थ तो आहे. हॅलो सर स्क्रीन दिसत नाही सर. स्क्रीन दिसते का? Yes, sir. Yes, Visible. sir. ज्यांना दिसत नाही त्यांनी पिन वगैरे करा. बघा ते मला पण जास्त कळत नाही बरं का. तर आपण पुढे जातोय. आपला हा सिलेबस आहे. हे सिलेबस आपण मागच्या वेळेस जसे नोट्स वगैरे शेअर केल्या तशा टाइप मध्ये तुमच्या एक्सेल शीट मध्ये हे सिलेबस मी तुम्हाला अपलोड करतो. तर तो सिलेबस तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहावा या अपेक्षा आहे. लिहिला जाईल? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. हा तर आज संध्याकाळी हा सिलेबस अख्खाच्या अख्खा लिहून टाका म्हणजे आपल्याला फास्ट आपला जो काही प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जो काही विषय आहे तो चालू करता येईल. तर त्याच्या संदर्भात आपण डिस्कशन केलं. हे थोडंसं झालेलंच आहे. टीचिंग स्कीम वगैरे आणि प्रॅक्टिकल ओरल एक्झाम जी 50 मार्काची युनिव्हर्सिटी इकडे हॅश आहे. हॅश म्हणजे युनिव्हर्सिटी एक्झाम कंडक्ट करेल ज्याला प्रॅक्टिकल POE प्रॅक्टिकल ओरल एक्झाम म्हणलेलं आहे 50 मार्काची. ISE म्हणजे 25 मार्काची. हे पण सांगितलं मी. इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट जे 50 मार्काचं टर्मवर्क जे काही तुम्ही प्रोग्राम्स वगैरे लिहिणार तुमच्या नोटबुक मध्ये त्याच्या संदर्भातचे 50 मार्क असे टोटल 125 मार्क्सचा आपला विषय आहे. जाऊया पुढे. Yes, sir. Yes, sir. तर इकडे बरं का विषयाकडे जाण्याच्या आधी थोडस मी काहीतरी शेअर करतो माझी स्क्रीन. मला 1 मिनिट द्या. आपण थोडंसं बेसिक काहीतरी डिस्कस करू आणि मग सिलेबस वगैरे बघू. सिलेबस तर आहेच तुम्हाला शेअर केला जाईल तो तुम्ही लिहून घेचाल. कुठं जायचं? शेअर नाव. काय दिसतंय हो स्क्रीनवर आता? Computer. दिसतंय का कम्प्युटर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हा तर आपण थोडंसं ह्याच्या संदर्भात डिस्कस करून आपण पुढे जातोय. सिलेबस वगैरे बघूयात आपण. ऑलमोस्ट आय होप एव्हरीवन हॅज सीन असं अपेक्षित धरू आपण की प्रत्येकाने कम्प्युटर बघितलेला आहे. Yes, sir. sir. मला आठवतंय मी ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं बरं का 2000 किती साली 4 साली ज्यावेळेस मी ऍडमिशन घेतलं 2004 साली त्यावेळेस मी पहिल्यांदा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर बघितला. आमच्या वेळेस थोडासा जमाना वेगळा होता म्हणून आपण 2004 साली म्हणजे किती वर्षापूर्वी यू कॅन कॅल्क्युलेट. बट ह्या कॉलेजमध्ये आल्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कम्प्युटर बघितला गेला. कारण की आमच्या वेळेस आमचे जे काही ऍडमिशन्स होते ते काही असं कॅप राऊंड आणि वगैरे असे काही झाले नाहीत. बरोबर? हॅलो, Yes, sir. तुमचे जर ऍडमिशन तिकडे बघितले तर ते ऍडमिशन जे काही आहे ते कॅप थ्रू झाले. कसं झालं बघा ते कम्प्युटर वरती तुम्ही फॉर्म वगैरे भरला, बरंच काही भानगडी केल्या. स्कॅन डॉक्युमेंट्स आणि FC ला वगैरे जाणे, तिथे फॉर्म जमा करणे, परत तुमचं मेरिट लिस्टला नंबर लागणे, बरंच काही प्रेफरन्सेस देणे, कुठलं कॉलेज मिळणार अकॉर्डिंग टू युअर मेरिट यू गॉट अँड स्पेसिफिक कॉलेज अँड यू टूक ऍडमिशन. अशा पद्धतीने काहीतरी ऍडमिशन प्रोसेस झाली. एम आय राईट? Yes, sir. तर आपण फक्त कम्प्युटर मला वाटतं सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडस आपण काय काय असतं ह्याला टीव्ही सारखं जे दिसतंय त्याला काय म्हणतात हो? Monitor. मॉनिटर म्हणतात. ठीक आहे. ज्याला आउटपुट डिव्हाइस असं पण म्हणतात. आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय की आपल्याला स्क्रीनवरती काहीतरी माहिती दिसते, इन्फॉर्मेशन विच विल बी डिस्प्लेड. इफ युल बी कन्सिडरिंग युअर मोबाईल फोन, जर तुमचा मोबाईल दिसतो बघा ना, मोबाईल फोन जर कन्सिडर केला तर ही जे काही स्क्रीन आहे ह्याच्यावरती डिस्प्ले असतो, ह्याला पण डिस्प्ले म्हणतो आपण. तर आपण जे काही बटन्स वगैरे प्रेस करतो मोबाईल वरती आणि आपल्या स्क्रीनवरती जे काही दिसतं, तर जे काही दिसतं ना बटन प्रेस केल्यानंतर जे काही स्क्रीनवर दिसतं त्याला आउटपुट स्क्रीन असं म्हणू आपण. तर मोबाईलला पण आउटपुट स्क्रीन असते. जिकडे जिकडे स्क्रीन असते त्या ठिकाणी त्याला डिस्प्ले म्हणू आपण आणि त्या डिस्प्लेलाच आपण आउटपुट असं म्हणतोय. काय अडचण? No. घरामध्ये टीव्ही असेल तर टीव्ही जर बघितला तर तो आउटपुट डिव्हाइस आहे ऍक्च्युली, अँड यू आर कंट्रोलिंग युअर टेलिव्हिजन सेट म्हणू आपण विथ द हेल्प ऑफ रिमोट कंट्रोल. एम आय राईट? Yes, sir. Yes, sir.
if suppose I wanted to increase the volume of TV, so simply I can use remote control, and with the help of remote control I can increase the volume of TV. It is possible. पूर्वी तसले वेगळे टीव्ही होते, खट 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 तसले. आता कुणी बघितलेत का तसले टीव्ही? कोणाकडे असतील सुद्धा माहित नाही मला. नॉब असायचा आणि नॉब वरतून असं खट 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 असं चॅनल चेंज व्हायचे. हॅलो, Yes, येस. sir. Yes. हा, आता Yes, थोडं sir. रिमोट कंट्रोल वगैरे आलंय काही दिवसांनी बघा ना. सिम्पली मी तिकडे म्हणणार की दूरदर्शन लावा किंवा असं काहीतरी व्हॉइस रेकग्निशन होऊन डायरेक्ट जो काही टेलिव्हिजन सेट आहे तो दूरदर्शनचं चॅनल दाखवणार मला. सच काइंड ऑफ टेक्नॉलॉजी विल बी देअर, विल कम अँड इन कमिंग फ्युचर म्हणू आपण. माहित नाही what kind of development is happening nowadays. So face recognition, voice recognition, different kinds of things are going to be implemented with the help of computer. It is very easily we can interact with the machine. आणि थोडं जर तसं बघितलं तर हे पूर्ण जे काही आहे ह्याला आपण मशीन असं म्हणू शकतो ऍक्च्युली. मेकॅनिकलच्या भाषेमध्ये दिस इज वन टाइप ऑफ मशीन वेअर ऍक्च्युली वी आर ऑपरेटिंग समथिंग, अँड हु इज ऑपरेटिंग दिस मशीन, दॅट ऑपरेटर इज कॉल्ड एज कम्प्युटर ऑपरेटर असं म्हणू आपण. हॅलो हॅलो, येस. Yes, Yes, sir. हा, तर हा जो काही हे जे काही मॉनिटर म्हणलं ह्याला आपण, हे आउटपुट डिव्हाइस आहे बरं का. इथे खाली एक काहीतरी कीपॅड दिसतं ज्याच्यावरती बरीच काही बटन आहेत. हॅलो, येस. Yes. Yes, Yes, sir. sir. काय म्हणणार ह्याला? Keyboard. कीबोर्ड. आता कीचा अर्थ काय आहे? कीचा अर्थ बटन असा आहे. तर हे जे काही बटन्स आहेत ह्याच्यावरती, ठीक आहे, तर ते कीज म्हणतो आपण त्यांना. आणि हा एक बोर्ड आहे, पॅनल आहे. ह्या पॅनल वरती बरेच काही कीज आहेत, त्याच्यामुळे ह्याला कीबोर्ड असं नाव पडलं. काय अडचण? ज्याला आपण इनपुट डिव्हाइस म्हणतोय. What is meant by input device? Device through which we are giving some kind of information to the machine. So such devices are called as input devices. कळलं का इनपुट डिव्हाइस कुणाला म्हणायचं? Through which certain information we can give to the machine. For example, again if you will be considering mobile, so in case of mobile you are using keypad. कीपॅड असतं तिकडे, बरोबर का? आपण नंबर वगैरे प्रेस करतो. मला फोन लावायचा कोणाला तर मी नंबर टाईप करतो, हॅलो वगैरे बरंच काय, मेसेज लिहायचो किंवा आपण एखादा ऍप्लिकेशन ओपन करतो, काही मेसेजेस टाईप करतो, त्यावेळेस खालती तिकडे कीपॅड येतो, कीपॅड. बरोबर का हो? हॅलो, Yes, Yes, sir. Yes, sir. तो थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे सध्याच्या मोबाईल मध्ये. कीपॅड हा टच स्क्रीन वाला आहे, जिकडे आपण स्क्रीनवरती टच करतो आणि ते सेन्सेस होऊन, ठीक आहे, इन्फॉर्मेशन जी काही आपल्याला स्क्रीनवरती दिसते. So keyboard is the input device through which certain instructions we are giving to the machine म्हणू आपण. ही पूर्ण मशीनच आहे ज्याला आपण कम्प्युटर असं म्हणतोय. त्याच्यामध्ये छोटे जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सचा आपण थोडासा अभ्यास करतोय. जिकडे पहिलं युनिट आपण आउटपुट डिव्हाइस म्हणून बघितलं, सेकंड जे युनिट आहे त्याला आपण कीबोर्ड असं म्हणतोय, ज्याच्यावरती बरीच काही बटणं आहेत. ह्याची पण इमेज वगैरे मी तुम्हाला नोट्स मध्ये पाठवून देईल. तो थोडासा कीबोर्ड वगैरे थोडासा लक्षात ठेवा आहे. सगळ्यात मोठी की जर बघितली त्या कीबोर्ड वरची तर त्याला स्पेस बार की असं म्हणतात, बरोबर? हॅलो, Yes, sir. Yes, sir. इकडे थोडक्यात आपण थोडस बघूया. इकडे काही ज्या काही कीज आहेत त्याला नंबर पॅड असं म्हणतात. तिकडे सगळे जसं कॅल्क्युलेटर वरती नंबर्स असतात तसे नंबर्स आहेत त्या साईडला. हॅलो, येस. Yes. Yes, sir. इकडे काही वरती Yes, sir. हा, सगळ्यात वरती ह्याला फंक्शन कीज असं म्हणतात. हे डिटेल मध्ये आपण बघूया नंतर, बरं का. आणि हे मध्ये जे काही कीज आहेत तिकडे ABCD A to Z काही लेटर्स आहेत, शिफ्ट की आहे, बऱ्याच काही कीज आहेत तिकडे, डिलीट की, ते आपण डिटेल मध्ये बघू. फक्त कीबोर्ड म्हणजे कळला का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट इज माऊस म्हणू आपण, ठीक आहे. आता हा बाजारामध्ये वायर्ड माऊस पण मिळतो आणि वायरलेस पण माऊस मिळतात, जो बॅटरीवरती वगैरे चालतो, सेलवरती चालतो. जर ह्याला वायर असेल तर तो वायर्ड झाला, बरोबर? हॅलो, Yes, sir. आणि त्याच्यावरती तीन बटन्स असतात. तीन नाही, 2 बटन्स असतात. इकडे एक आणि मध्ये एक स्क्रॉल की असते. दिसतं का व्हिडिओ मध्ये? हॅलो, Yes, sir. तर इकडची जी काय बघा, ह्याला कसं करणार बघा. हा जो छोटा फिंगर आहे त्याला कसलं फिंगर म्हणतात हो? ही हाताची आपली 5 बोट, ठीक आहे, ह्याला थंब म्हणतात. हा जो आहे हा, ठीक आहे, ह्याला 4 फिंगर म्हणतात. एम आय राईट? Yes, sir. Yes, sir. हा जो आहे हा मिडल फिंगर, 4 फिंगरच्या बाजूचा हा मिडल फिंगर, आणि हा आपला थंब.
तर अशा प्रकारे माऊस पकडला जातो. ठीक आहे, अशा प्रकारे माऊस पकडला जातो. जिकडे आपला फोर फिंगर हा एका क्लिक वरती ठेवला जातो. तिथे क्लिक बटन, 2 बटन्स आहेत ज्याला आपण क्लिक म्हणतो. हे एक क्लिक आणि हे एक क्लिक. मग राईट हँडी जर कोण पर्सन असेल, नॉर्मली आपण सगळे राईट हँडीज आहोत असं समजू. लेफ्ट हँडीला उलट होतं ते. थोडंसं राईट हँडीच्या संदर्भात समजून घेऊ आपण. ठीक आहे, राईट हँड जर असेल तर फोर फिंगरनी आपण राईट क्लिक प्रेस करणार आहे. एम आय राईट? Yes, sir. Yes, sir. हा, आणि मिडल फिंगर जो आहे त्याने आपण लेफ्ट क्लिक प्रेस करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे राईट क्लिक फोर फिंगरनी आणि मिडल फिंगरनी आपण लेफ्ट क्लिक, अशा प्रकारे माऊस पकडणार आपण. येस? हॅलो. Yes, sir. आणि मधली जी आहे त्याला स्क्रॉल की म्हणतात. आपण जर आपल्याला स्क्रीन जर वर खाली घ्यायची असेल, सो वी कॅन स्क्रॉल इट. सो स्क्रीन कॅन बी स्क्रॉल्ड अँड विथ द हेल्प ऑफ स्क्रॉल की. ही असं एक चक्र म्हणू आपण आहे ना, व्हील असतं, ते व्हील आपण वर खाली फिरवू शकतो. जसं आपला चमचा, कसला चमचा बघा ना, करंजी बनवण्यासाठी एक चमचा असतो त्या टाईपचा. हॅलो. येस? Yes, sir. Yes. Yes, sir. Yes, sir. ह्याला स्क्रॉल बटन म्हणतात, जे आपण फिरवू शकतो. स्क्रीन वर खाली होते मोबाईल आपल्या लॅपटॉपची. ठीक आहे, तर हा झाला माऊस जो वायर्ड आहे माझ्याकडे सध्या, आणि ह्या डायग्राम मध्ये जो आहे तो वायरलेस आहे. तर जास्त आपण डिटेलमध्ये न जाता, ठीक आहे, हा जो दिसतो डब्बा आहे ना चौकोनी, दिसतोय का? थोडासा या मॉनिटरच्या Yes. मागे लपला गेलाय म्हणून. हा जो बॉक्स दिसतोय, हा जो डब्बा दिसतोय ना, तर ह्या बॉक्सला आपण काय म्हणतोय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू. CPU. इथे इथे इथे. तर हा डब्बा म्हणजे हा सीपीयू आहे, आणि हा सीपीयू म्हणजेच ऍक्च्युअल आपला कम्प्युटर आहे. हॅलो. Yes, sir. समजतं का बघा? आणि हे जे इकडे स्पीकर्स वगैरे ठेवलेले आहेत बरं का, हे स्पीकर्स आहेत ज्याच्यामधून आपल्याला आवाज वगैरे येऊ शकेल. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तर 2 टाईपचे डिव्हाइसेस मोस्टली आपल्याला दिसतात आहेत तिकडे, ज्याला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे वेगळं आहे, जे इनपुट पण म्हणू नाही शकत आपण ह्याला, आणि आउटपुट पण डिव्हाइस नाही म्हणू शकत, बिकॉज सेंट्रल प्रोसेसिंग युनिट इज द मिडल युनिट म्हणू आपण, विच इज actually helping us to interact and input and output devices. If suppose we want to have interaction between input and output devices, then in that case we need central processing unit, ज्याला आपण सीपीयू असं म्हणतोय. तर हा मधला जो पार्ट आहे, हा जो बॉक्स आहे, तो भरपूर महत्वाचा आहे, जो आपल्याला इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेसची इंटरॅक्शन करण्यासाठी वापरतोय असं म्हणू आपण ह्याला. कळलं का? वाय वी आर कॉलिंग इट एज सेंट्रल प्रोसेसिंग युनिट? हॅलो. Yes, sir. Yes, sir. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, अँड सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, इफ यू ऑब्झर्व दिस ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर, सो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट इज, व्हिडिओ बंद करा बाकीचे. काय बघा, विसरलं सगळं कसं करायचं ह्याला सेट. पिन करायचं. So central processing unit which will have actually 3 units. ह्या डब्याच्या आतमध्ये 3 युनिट्स असतात, जिकडे सीयू म्हणतो आपण, कंट्रोल युनिट, एएलयू एक असतं, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, ज्याला एएलयू असं म्हणतो आपण, अँड मेमरी युनिट. इथे वाय आहे बरं का, हे थोडंसं डायग्राम मध्ये काय मेमरी युनिट. So these are the 3 units. It means central processing unit includes or consists of 3 units: control unit, arithmetic logical unit, and memory unit. ह्या तिघांचं मिळून जो काही युनिट तयार होतो त्याला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतो. हॅलो. येस? Yes, Yes, sir. 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 हा, सो कंट्रोल युनिट, once again I am reading, control unit, arithmetic logical unit, which is also called as ALU, and MU means memory unit. So these 3 units, if togetherly we are considering, we are calling that single unit as central processing unit, ज्याला आपण CPU असं म्हणतोय. आता थोडंसं हे समजून घेऊया दे, व्हॉट इज मीन बाय मेमरी युनिट. सियर, आपलं जर डोकं कन्सिडर केलं तर आपलं ब्रेन जो काही आहे, सर्टन इन्फॉर्मेशन वी आर ट्राइंग टू स्टोर इन आवर ब्रेन. एम आय राईट? हॅलो. Yes, sir. Yes. तर इन्फॉर्मेशन, जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला ब्रेन मध्ये स्टोअर करायची असते, तर ती स्टोअर करतो आपण मेंदूमध्ये आपल्या, असं म्हणू आपण, ब्रेन मध्ये. तर ती स्टोअर करण्यासाठी काहीतरी काय म्हणणार बघा ना,
कॅपॅसिटी म्हणू आपण, काहीतरी कॅपॅसिटी पाहिजे आपल्या ब्रेन मध्ये, देन ओनली वी कॅन able to remember or recall the things, we can store certain information in our brain. Yes, काही जणांच्या गोष्टी बऱ्याच लक्षात राहतात, 5 वर्षाच्या गोष्टी, 4 वर्षाच्या गोष्टी, लहानपणाच्या गोष्टी, बरंच काही. बरोबर का? सिमिलरली, Yes, sir. बट ऍज अ ह्युमन बिईंग्स आपण म्हणू आहे ना, लेट अस कम्पेअर आहे ना कम्प्युटर विथ ह्युमन. So as a human, we have tendency to forget the things. Certain all things we are not able to recall. जन्मल्यापासून किंवा आपल्याला जसं कळतंय असं म्हणू आपण, 5वी 6वी पासून आपल्याला असं कळायला लागलं असं आपण समजू. ठीक आहे, 5वी समजा एक काहीतरी तारीख होती, त्या तारखेपासून जर मला प्रत्येक दिवशी आहे ना, आपण काय ऍक्टिव्हिटी केली, प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवशी आपण काय ऍक्टिव्हिटी केली हे सांगता येईल का? हॅलो, No, sir. No, sir. कोणाला सांगता नाही येणार, किती जरी जिनियस असेल, ठीक आहे, आणि किती जरी काय म्हणणार बघा ना, हुशार असेल, फ्लेवर असेल, पण आपल्याला त्या गोष्टी आपण मिनिट वाईज, सेकंड वाईज, परत समजा असं जरी कोण असेल, मिनिट वाईज मी सांगू शकतोय सर, सेकंड वाईज मी सांगू शकतोय, तिकडे मी जर परत विचारलं मिली सेकंड वाईज सांगा, इज इट पॉसिबल? No, sir. No, sir. Sure, because as a human being, let us consider we have certain limitations. We cannot remember all the things. ते ऍक्च्युली आपली ताकद आहे असं म्हणू आपण. जर आपण सगळ्या गोष्टी जर आपला ब्रेननी स्टोअर करत बसला असता, ठीक आहे, तर आतापर्यंत आपल्याला वेळ वगैरे लागण्याची शक्यता असली असती, माहित नाही मला. हॅलो, because a lot of whenever any kind of information we wanted to retrieve म्हणू काय म्हणणार बघा ना, through our brain, it is very difficult for us because processing is taking place. आपल्या ब्रेनच्या आतमध्ये एखादी गोष्ट आपण आठवतो म्हणजे काहीतरी होतं तिकडे, बघा ना काय होतं अजूनपर्यंत सायंटिस्ट लोकांना कळलेलं नाही ऍक्च्युली व्हॉट इज हॅपनिंग इन आवर ब्रेन. How different informations are going to be stored in our brain, that is very difficult to analyze म्हणू आपण. बायोलॉजिकली आपल्याला तिकडे जायचं नाहीये, आपण मशीनचा फक्त अभ्यास करूया तिकडे. सो मेमरी युनिट इज द युनिट वेअर ऍक्च्युली इफ एनी कम्प्युटर ऑर एनी डिव्हाइस वी आर युझिंग, कम्प्युटर ह्या केसमध्ये, सो information if you wanted to store, so to store all kind of information, memory units are used, ज्याला आपण हार्ड डिस्क असं पण म्हणतो. हॅलो, कळलं का? इकडे आतमध्ये डिस्क असतात बरं का, ज्याला आपण हार्ड डिस्क असं म्हणतोय, आणि त्या हार्ड डिस्कचे पार्टिशन्स केलेले असतात, त्यांना आपण ड्राईव्ह असं म्हणतो. मी थोडक्यात सांगतो, एवढं डिटेलमध्ये आपण जाणार नाहीये, ठीक आहे. त्याला सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह असे ड्राईव्ह असतात आतमध्ये. ऍक्च्युली फिजिकली आपल्याला ह्या सीपीयूच्या आतमध्ये फक्त एक डिस्क दिसेल, आणि त्या डिस्कला, ठीक आहे, प्रोग्रामिंगद्वारे डिवाइड केलं जातं, अँड सर्टन इन्फॉर्मेशन वी आर ट्राइंग टू स्टोअर इन द डिस्क. एका डिस्क मध्येच तिकडे पार्टिशन्स करून सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, ते आपल्याला स्क्रीनवरती दिसतं. सी ड्राईव्ह, आलं का लक्षात इकडे? हॅलो, डी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह असे ड्राईव्ह्स असतात. ह्याला आपण सी म्हणलं, ह्याला डी म्हणलं, ह्याला ई म्हणलं. And if suppose I wanted to store certain information in E drive, then in that case, with the help of keyboard and mouse, I can open this E drive, I can create my folder, and in the folder, I can store certain information. Am I right? Hello? Yes, sir. So this is memory unit. So memory unit is helping us to store certain information, and where information is exactly stored, that is called as memory unit असं म्हणू. त्याला आपण मेमरी असं म्हणतोय किंवा मेमरी युनिट असं म्हणतोय, ज्याला हार्ड डिस्क असं म्हणू आपण. काय अडचण? हॅलो, No, sir. मेमरीचे 2 टाइप्स असतात, काही जणांना माहित असेल. काय म्हणतात त्याला? रॅम, ठीक आहे, RAM and ROM. ROM. रॅम आणि रोम. ज्यांना माहित नाही त्यांनी समजून घ्या, ज्यांना माहिती आहे त्यांनी थोडासा सांगण्याचा प्रयत्न केला तर माझं थोडंसं काटायचं थांबेल. What is meant by RAM? Read access memory. Random access memory. And what is meant by ROM? Read only memory. रीड ओनली मेमरी. मेमरीचे 2 टाइप्स आपण जास्त डिटेल मध्ये नाही जात आहे, ठीक आहे. सीएससी वगैरे ब्रांच असेल तर नंतर तुम्ही ते समजून घ्या सेकंड इयरला वगैरे. फक्त आपण बेसिक गोष्टी फक्त काही समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्याला प्रोग्रामिंग करायला थोडंसं इझी जावं आहे.
सो रॅम अँड रॉम दीज आर दी टू टाइप्स ऑफ मेमरीज म्हणू आपण. फरक काय हो दोन्हीमध्ये? हॅलो, what is the exact difference between RAM and ROM, random access memory and read only memory? What is the exact difference between RAM and ROM? Fatapat. Hello. सांगू का? आपल्याकडे वेळ थोडासा बघा. हॅलो, रीड ओनली मेमरी इज परमनंट टाइप ऑफ मेमरी असं म्हणू शॉर्ट मध्ये, बरं का? परमनंट टाइप ऑफ मेमरी. अँड रॅन्डम ऍक्सेस मेमरी इज टेम्पररी मेमरी असं म्हणू आहे. दोन मेमरी मध्ये फरक काय आहे की रॅन्डम ऍक्सेस मेमरी ही टेम्पररी असते असं म्हणू आपण, अँड रीड ओनली मेमरी इज परमनंट मेमरी विच विल बी स्टोर्ड इन दी मेमरी युनिट्स. त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल जर द्यायचं झालं, समजा तुम्ही एखादा मेसेज मोबाईल मध्ये ओपन केला. सपोज यू वॉन्टेड टू send a particular message to your friend in your mobiles. So messenger app मध्ये उघडलंय कुठलं तरी एक व्हॉट्सअप म्हणा, टेलिग्राम म्हणा, काय उघडलंय बघा ना, मेसेजिंग ऍप यू हॅव ओपन अँड सर्टन टेक्स्ट यू वॉन्टेड टू राईट टेक्स्ट मेसेज, आणि इथे काहीतरी मेसेज लिहिला तुम्ही. हॅलो, ओके. Yes, sir. आणि इमिजिएटली काय झाली, तुमची मोबाईलची बॅटरी गेली, बंद पडला, स्विच ऑफ झाला मोबाईल. काय होतो? हॅलो, you wanted to send text message to your friend, you have written certain text message, अर्धाच मेसेज लिहिलेला आहे समजू आपण, but unfortunately you forgot to check your mobile battery, and while writing in between, ठीक आहे, in between in the writing process itself what happened, immediately your mobile gets switched off. काय झालं मग? काय होतं? मेसेज ड्रॉप होतो. हा, ड्रॉप होतो मेसेज. म्हणजे काय होतं तिकडे? Save. होतो सर तेवढाच मेसेज. हा, आता तिकडे ऍप्लिकेशन्स वरती डिपेंड आहे. जर तुम्ही टेलिग्राम वापरत असेल तर ते सेव्ह होतं, ऑटो सेव्ह फीचर आहे तिकडे टेलिग्राम मध्ये. व्हॉट्सअप मध्ये आहे का नाही मला माहित नाही, आय एम नॉट युझिंग व्हॉट्सअप, बट इफ यू कन्सिडर टेक्स्ट मेसेज मध्ये आजकाल ती प्रोव्हिजन आली का नाही माहित नाही, पण पूर्वीचे जुने फोन जर कन्सिडर केले, तिकडे एकदम बॅटरी जर गेली तर तुम्ही जे काही टाईप केलं तुमच्या स्क्रीनवरती ते सगळं गायब होतं, डिलीट होतं. हॅलो, Yes, sir. येस सर. परत ज्यावेळेस मोबाईल तुम्ही चार्ज करून ओपन करणार त्यावेळेस हा जो काही अर्धा मेसेज लिहिलेला होता त्याची पॉसिबिलिटी बरीच कमी असेल, तो सेव्ह झालाय का नाही तुमच्या मोबाईलच्या मेमरीमध्ये, त्याची पॉसिबिलिटी भरपूर कमी असणार आहे. बरोबर? हॅलो, येस. येस. Yes, sir. हा, मग ज्या वेळेस आपण एखादा मेसेज सेव्ह करण्याच्या आधी आपल्या स्क्रीनवरती नुसतं दिसत असतो, तर तो जो काही ती जी काही इन्फॉर्मेशन आहे, दॅट इन्फॉर्मेशन विल बी स्टोर्ड इन दी रॅम. त्याला रॅम मध्ये ती इन्फॉर्मेशन स्टोअर झाली असं म्हणू, म्हणजे टेम्पररी मेमरी स्टोरिंग डिव्हाइस आहे ते म्हणू असं आपण. हॅलो, येस. येस सर. आणि ज्या वेळेस मी तिकडे सेव्ह वगैरे असं काही बटन असेल तिकडे, ठीक आहे, ते सेव्ह बटन दाबतो मी ज्या वेळेस, त्यावेळेस हा जो काही मेसेज असतो, जो अर्धा काही लिहिलेला मेसेज आहे, तो मेसेज आफ्टर प्रेसिंग दिस सेव्ह बटन इमिजिएटली दॅट मेसेज विल बी स्टोर्ड इन दी रॉम, ज्याला आपण रीड ओनली मेमरी असं म्हणतो. परमनंटली ती इन्फॉर्मेशन स्टोर होते. येस. हॅलो. येस सर. सो दिस इज दी डिफरन्स बिटवीन रॅम अँड रॉम. म्हणजे तिकडे तुम्ही कम्प्युटर वरती काहीतरी टाईप केलं, इकडे समजा हे तुमचं कम्प्युटर चालू केला, तुम्ही काहीतरी इन्फॉर्मेशन टाईप केली, ठीक आहे, आणि एकदम लाईट गेली आणि आपल्याकडे बॅकअप नाहीये, युपीएस नाहीये, आणि इमिजिएटली आपला कम्प्युटर बंद झाला, तर तुम्ही जे काही टाईप केलेलं आहे तुम्ही जर सेव्ह नाही केलं तर ते काय होतं, सगळं डिलीट होतं. कारण की ते जोपर्यंत तुमच्या स्क्रीनवर दिसतंय, ते स्क्रीनवर जे काही दिसतंय ते रॅन्डम ऍक्सेस मेमरी मध्ये तात्पुरतं ते स्टोअर होतं, जोपर्यंत तुम्ही सेव्ह बटन प्रेस नाही करत आहे. सो आफ्टर प्रेसिंग सेव्ह बटन व्हॉट हॅपन्स, व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन यू हॅव टाईप, okay, that information gets stored, it will be converted from RAM to ROM असं म्हणू आपण. हॅलो, येस. येस सर. येस सर. हा, तर हे थोडंसं मेमरी युनिटच्या संदर्भात मी सांगितलं. इकडे मग ऑक्झिलरी स्टोरेज डिव्हाइस, स्टोरेज पण काही डिव्हाइसेस वापरले जातात, लाईक पेनड्राईव्ह म्हणू आपण,
SD कार्ड म्हणू, तुमच्या मोबाईलमध्ये एक SD कार्ड असतं, त्याच्यामधली पण काही इन्फॉर्मेशन आपण कम्प्युटरवरती वगैरे घेऊ शकतो, तर त्याला ऑक्झिलरी स्टोरेज डिव्हाइस असे म्हणतात. एक्स्ट्रा हार्ड डिस्क आली, पेन ड्राईव्ह आला, आलं का लक्षात? त्याच्यामध्ये पण आपण बरीच काही इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, हॅलो, एक्सटर्नल हार्ड Yes, डिस्क sir. म्हणू आपण. ओके, तर Yes, ते sir. मेमरी डिव्हाइसेस झाले. मग हा सीपीयूचा पार्ट मधला हा पहिलं युनिट म्हणू आपण. त्याच्या पुढच्या युनिटकडे जातोय आपण, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. हे थोडंसं महत्वाचं आणि मोठं आहे बरं का. अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, ज्याला आपण ALU असं म्हणणार. त्याचा लॉंग फॉर्म बघा, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. इकडे बेसिक युनिट आहे हे, जे अरिथमॅटिक ऑपरेशन्स मॅथेमॅटिक्स मध्ये कुठले कुठले आहेत अरिथमॅटिकल ऑपरेटर्स, कोण सांगेल का? हॅलो, पटापट, आपल्याकडे टाइम संपत आला. हॅलो, Addition, subtraction, multiplication, division. व्हेरी गुड. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन साठी आपण स्टार वापरतो कम्प्युटरच्या भाषेत, तर हे स्टार. सिंपल डिव्हिजन साठी फॉरवर्ड स्लॅश वापरतो. ठीक आहे, फॉरवर्ड स्लॅश अशी, त्याला फॉरवर्ड स्लॅश म्हणायचं. ठीक आहे. हे प्लस म्हणजे बेरीज करण्यासाठी, मायनस म्हणजे वजाबाकी करण्यासाठी, स्टार म्हणजे गुणाकार करण्यासाठी, फॉरवर्ड स्लॅश म्हणजे भागाकारासाठी, आणि अजून एक मॉड्युलर डिव्हिजन म्हणून ऑपरेटर आहे, जे आपण आतापर्यंत मला वाटतं कॅल्क्युलेटर वगैरे कधी वापरलं नसावं. ह्याचा अर्थ थोडासा वेगळा आहे कम्प्युटरच्या भाषेमध्ये, ज्याला आपण पर्सेंटेज सिम्बॉल सारखा आहे हे, पण ह्याला आपण पर्सेंटेज सिम्बॉल न म्हणता वी आर कॉलिंग इट ॲज मॉड्युलर डिव्हिजन ऑपरेटर. सो दीज 5 1 2 3 4 आणि 5. सो दीज 5 काय म्हणणार बघा, ऑपरेशन्स म्हणू आपण. जर हे ऑपरेशन्स कन्सिडर केले तर ते अरिथमॅटिक ऑपरेशन्स आहेत. आणि बेसिकली जर मॅथेमॅटिक्स म्हणजे काय ह्याचा जर खोलात जाऊन जर विचार केला कोणी, तर ह्या ऑपरेशनच्या बाहेर काहीच होत नाही. हॅलो हॅलो, गणित गणित म्हणजे काय आहे ह्याचा जर बारीक लेवलला जाऊन अभ्यास केला, तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्याच्या व्यतिरिक्त गणित म्हणजे काही नाहीये, लक्षात घ्या. मग हे जे काही युनिट आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, तर ह्या गोष्टी जे काही आहेत त्या प्री डिफाईन्ड ह्या युनिटला दिलेल्या आहेत. जिकडे अरिथमॅटिक ऑपरेशन्स ही मशीन जी काही आहे ते करतं ऑटोमॅटिक. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असल्या गोष्टी करण्यासाठी तिकडे अरिथमॅटिक ह्या युनिटमध्ये ऍक्च्युली ते प्रोग्रामिंग करून ठेवलेलं आहे त्याच्या आतमध्ये. येतं का लक्षात? हॅलो, Yes. Yes, sir. आणि पुढचं जे आहे ना, लॉजिकल युनिट, ज्याला आपण मराठीत लॉजिक म्हणजे तर्क म्हणतो आपण. तर्क 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 म्हणजे काय हो? हॅलो, अंदाज. अंदाज लावून. अंदाज म्हणजे वेगळं झालं आहे. फोरकास्टिंग म्हणजे अंदाज म्हणू आपण. आज पाऊस पडेल का नाही, त्याला तर्क नसतात म्हणत. हॅलो, Logic. हा, लॉजिक म्हणजे काय? सांगा. एक छोटस एक्झाम्पल देतो बघा. युक्ती सर. तर्कशास्त्र सर. सर युक्ती. युक्ती. युक्ती, तर्कशास्त्र. तर्कशास्त्र म्हणजे कसं असतं ते? काही जणांना म्हणतो आपण लॉजिकल सेन्स चांगला आहे ना, लॉजिक चांगला आहे, लॉजिकल थिंकिंग हे यायला पाहिजे आपल्याला. रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे बघा ना, एक छोटस एक्झाम्पल. उशीर का झाला आहे ना, कॉलेजला यायला मला उशीर झाला असं मला HOD ने जर क्वेश्चन विचारला, सम रिझन्स आय एम गिव्हिंग, त्याला रिझनिंग ॲबिलिटी पण म्हणतात. नाव डेज ज्या काही कंपन्या येतात इंटरव्ह्यू घेण्याच्या आधी एक टेस्ट घेतली जाते, ज्याला ऍप्टिट्यूड टेस्ट असं म्हणतात, बरोबर का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. जिकडे तुमचं लॉजिकल आणि अरिथमॅटिक स्किल चेक केलं जातं. लॉजिकल आणि अरिथमॅटिक स्किल चेक केलं जातं. तुम्हाला लॉजिकल थिंकिंग येतं का हे चेक केलं जातं. येतं का लक्षात? बघा,
ह्याचं एक छोटस एक्झाम्पल लॉजिकल म्हणजे काय आहे ना, मी जर म्हणलं इकडे दोन व्यक्ती आहेत बरं का, व्यक्तींची नावं थोडीशी ए आणि बी अशी मी ठेवलेली आहेत. हे दोन व्यक्ती आहेत किंवा दोन स्टुडंट्स आहेत म्हणू आपण, ए आणि बी. मी ज्यावेळेस म्हणतोय ए आणि बी ह्या दोघांनी पण पुढे या आणि डान्स करा. वाक्य परत एकदा ऐका. ए आणि बी नी, ठीक आहे, ए आणि बी नी पुढे या स्टेज वरती आणि डान्स करा, ठीक आहे. आणि हे एक वाक्य. आणि दुसरं वाक्य, ए किंवा बी नी पुढे या आणि डान्स करा. काय अर्थ झाला? हॅलो, एका ठिकाणी मी ए आणि बी वापरलेलं आहे, एका ठिकाणी मी ए किंवा बी असं वापरलेलं आहे. व्हॉट इज द एक्झॅक्ट डिफरन्स? ए अँड बी म्हणजे दोन्ही पण सर. हा सांगा, बरोबर आहे, सांगा. ए अँड बी म्हणजे दोन्ही पण, आणि ए ऑर बी म्हणजे कोणीतरी एक. हा, समजतंय का बघा बरं का. कोण बोललं, मला नाव कळेल का एकदा? हॅलो सर शुभम पाटील. हा, शुभम. बरं का, त्यांनी काय सांगितलं बघा, ज्यावेळेस मी ए आणि बी नी पुढे या आणि डान्स करा ज्यावेळेस असं म्हणतो, ए आणि बी ज्यावेळेस अँड वापरतो मी, त्यावेळेस दोघांना कंपल्सरी आलं त्याच्यामध्ये. हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. एक छोटस एक्झाम्पल, ए आणि बी ज्यावेळेस म्हणतो मी, त्यावेळेस दोघांनी पण येणं अपेक्षित आहे स्टेजवरती आणि डान्स करणं अपेक्षित आहे. पण मी ज्यावेळेस ए किंवा बी म्हणतो, ए ऑर बी, ऑर जे काही आहे, हा जो काही शब्द आहे तिकडे ए किंवा बी म्हणजे इथे पॉसिबिलिटी आली. एकतर ए नी आला तरी चालतो, किंवा बी आला तरी चालतो, किंवा दोघं आली तरी चालतात. हॅलो हॅलो Yes, sir. तर इकडे हे एक छोटस एक्झाम्पल आहे जिकडे लॉजिकली वी कॅन थिंक असा अर्थ आहे त्या शब्दांमध्ये. आपल्याला दोन्ही पण सारखेच वाटत असतील तर हा आपला प्रॉब्लेम आहे बरं का. अँड ऑर आहे ना, देर इज ह्यूज डिफरन्स म्हणू आपण बिटवीन बोथ वर्ड्स. ज्यावेळेस अँड वापरलं जातं तर ते कशावरून आलेलं आहे, तर तुम्ही आता ह्या सेमिस्टरला मला वाटतं तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नावाचा सब्जेक्ट आहे, ज्याला आपण BEEE असं म्हणतोय. झालं का त्याचं लेक्चर एखादं? हॅलो, Yes, sir. हा, तर त्याच्यामध्ये Yes, sir. तुम्हाला अँड गेट, लॉजिकल अँड गेट, मला वाटतं 12वीला पण होतं ते. हॅलो, Yes, sir. हा, अँड गेट, ऑर गेट, नॉर गेट, बरंच काय, मला जास्त आता आठवत नाही. अँड ऑर नॉट, लॉजिकल नॉट, बरोबर. हॅलो, येस सर. Yes, sir. हे जे काही गेट्स आहेत, ठीक आहे, तर ह्या गेट्स वरून ते लॉजिकल अँड म्हणजे जर दोन्ही लॉजिकल कंडिशन्स माझ्या ट्रू असतील तर माझा ट्रूथ टेबल ट्रू येतो. 12वीत नुसतं पाठ केलं असेल मला माहित नाही ना. ट्रू असेल, लॉजिकल अँडनी जोडलं तर ट्रू येतं. एक ट्रू एक फॉल्स, लॉजिकल अँडनी जोडलं फॉल्स येतं. एक फॉल्स एक ट्रू, फॉल्स येतं. दोन्ही फॉल्स येतं लॉजिकल अँड साठी, बरोबर. हॅलो, येस. हा, ऑर साठीचा टेबल वेगळा, नॉट साठीचा टेबल वेगळा. तर ते त्या बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या त्या विषयामधून हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. कारण की हे जर तुम्हाला लॉजिकल अँड हे जर गेट्स जर समजले तर सेम लॉजिक ऍक्च्युअली वी आर युझिंग हिअर फॉर अ कम्प्युटर लँग्वेज, वेअर कम्प्युटर इज टेकिंग सम काइंड ऑफ डिसिजन्स बाय इटसेल्फ. आता ऍक्च्युअली तसं बघायला गेलं तर कम्प्युटर इज नॉट हॅव्हिंग ब्रेन असं म्हणतो आपण. ह्युमन बिईंग्स अँड कम्प्युटर, इफ वी विल कम्पेअर along with computer, when we will be comparing with human being, so human being is having brain whereas computer is not having brain, but certain logical units we have काय म्हणणार बघा, constructed in this particular machine where these logical units are helping us to take proper decision and to that decision will be taken by the machine. समजता का बघा? And such kind of decisions will be taken by the machine. So actually logical operators are used, and or not असले काही शब्द आहेत. हे शब्द आपल्याला जसं बोली भाषेमध्ये कळतात, सिमिलरली machine will also understand what is the logic and what kind of instructions you will be giving to the machine, so that machine will take certain decisions by itself. त्याच्या स्वतःकडून काही निर्णय घेतले जातात, त्याला लॉजिकल युनिट असं म्हणतात. समजलं का थोडक्यात? हॅलो,
Yes, sir. जसं आपण काही डिसिजन घेतं आपलं ब्रेन किंवा आपलं ब्रेन डिसिजन घेतं काही आणि त्याच्यानुसार आपण वागतो. त्याच्यानुसार आपण बघा ना, भूक लागली आपल्या ब्रेनने काहीतरी इन्स्ट्रक्शन देते तिकडे आणि मग आपण जेवायची ऍक्टिव्हिटी करतो तिकडे. बरोबर? बरेच काही डिसिजन घेतले जातात. हा. आज मी कॉलेजला जाऊ का? आज मी कॉलेजला नाही गेलो तर काय होईल? हे सगळं जिकडे तर्क लावतो आपण. समजा मी कॉलेजला गेलो आणि मला कोविड झाला आहे. काय बघा ना, कोरोना झालं. कोरोना काय बघा ना. कोरोना झालं मला. तर तिकडे ही जी काय आहे, मी गेलो, जर गेलो तर काहीतरी होईल. येतं का लक्षात? जर तरच्या गोष्टी. हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा, तर एक छोटस एक्झाम्पल जर तरच्या गोष्टी म्हणजेच त्याला आपण तर्कशास्त्रामध्ये लॉजिक असं इंग्लिशमध्ये म्हणतो आपण आणि मराठीमध्ये त्याला तर्कशास्त्र असं म्हणतो. काय बघा ना, विचार केला जातो ऍक्च्युली. आपलं ब्रेन विचार जो करतो तो विचार करण्याच्या मागे सर्टन कंडिशन्स असतात. अँड विथ ऑल दोज सर्टन कंडिशन, स्पेसिफिक कंडिशन्स, वी विल बी टेकिंग प्रॉपर डिसिजन. ज्यावेळेस आपण एखादा निर्णय घेतो तर तो निर्णय घेण्याच्या बॅकग्राऊंडला काय असतं खालती सर्टन कंडिशन्स असतात. अँड बाय अनालायझिंग ऑल दोज कंडिशन्स प्रॉपर डिसिजन विल बी टेकन. आपल्या बाबतीत पण तसंच आहे. सिमिलरली कम्प्युटर पण तसाच निर्णय घेतो. लॉजिकल कंडिशन्स वरतून निर्णय घेतले जातात आणि ते निर्णय घेण्यासाठी ऍक्च्युली लॉजिकल युनिट हेल्पफुल आहे आणि जे इनबिल्ट आहे आपल्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये. काय अडचण? हॅलो हॅलो. No, हो सर. हा, तर हे सेकंड युनिट झालं आणि जे थर्ड युनिट आहे सगळ्यात महत्वाचं, ज्याला आपण एक 2 मिनिट घेतोय बरं का एक्स्ट्रा. हे जे वरचं सगळ्यात युनिट आहे ज्याला आपण कंट्रोल युनिट असं म्हणतो. ऍक्च्युली कंट्रोल युनिट इज हेल्पिंग अस टू कंट्रोल ALU अँड मेमरी युनिट. ह्या मेमरी युनिट आणि ALU च्या मध्ये, ठीक आहे, कंट्रोल करणार कोणतरी गव्हर्निंग करणार पाहिजे. जसं आपल्या बॉडीमध्ये आपला जो ब्रेन आहे तो कंट्रोल करतो सगळ्या गोष्टींना. आपल्या हाताला कंट्रोल करतो, आपल्या बोलण्याला कंट्रोल करतो, पायांना कंट्रोल करतो. एंटायर बॉडी विल बी कंट्रोल्ड विथ द हेल्प ऑफ ब्रेन. एम आय राईट? सो ब्रेन इज कंट्रोल युनिट इन yes, sir. केस ऑफ ह्युमन बिईंग म्हणू आपण. Similarly, if you have arithmetic logical unit and if you have memory unit, these two units are separate units and both units are having their own functionality. And if you wanted to control ALU, arithmetic logical unit, and memory unit, in this control unit is helping us to control 2 मिनिट both राहिले. arithmetic logical unit and memory unit. समजलं का? हॅलो. Yes, sir. तर ह्या हे काही ऍरो दाखवले तिकडे बरं का. मेमरी युनिटचं कनेक्शन डायरेक्ट कंट्रोल युनिट सोबत, कंट्रोल युनिटचं कनेक्शन डायरेक्ट मेमरी युनिट सोबत, अरिथमॅटिक लॉजिकल युनिटचं कनेक्शन कंट्रोल युनिट सोबत आणि अरिथमॅटिक लॉजिकल युनिटचं परत कनेक्शन जे काय मेमरी युनिट सोबत. इट मीन्स ऑल दीज 3 युनिट्स, CU, ALU अँड MU, all these 3 units are interconnected with each other. असं जरी असलं तरी control unit is playing the vital role which is helping to control ALU and memory unit in short. समजलं का? चलो. Yes, sir. मला वाटतं प्रत्येकाने त्यांचा रोल नंबर जो काय तो चॅट बॉक्स मध्ये नोट केलेला असेल. आपण बंद करतोय. मला वाटतं अजून एक आपलं काहीतरी आज लेक्चर आहे ते आपण घेऊया बरं का. तर हा बॅकग्राऊंड तुमच्यापाशी आहे असं समजत आपण पुढे जाणार आहोत. समजलं का व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर थोडक्यात? हॅलो. येस सर. पुढच्या Yes. लेक्चर मध्ये थोडंसं आठवण करा. इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइसेस बद्दल काहीतरी बोलून आपण पुढे जाऊया. ओके. Yes, sir. हा, थँक्यू फॉर अटेंडिंग दिस सेशन. बाय. कसं करणार? एंड फॉर ऑल.